मराठी साहित्य संमेलनात दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आमच्यात कोणतीही नाराजी नाही असं या नेत्यांकडून स्पष्ट देखील करण्यात आलेलं आहे। दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या समारोपात अजितदादांनी जोरदार टोलेबाजी देखील केली आहे। एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असतात असंही अजित पवारांनी म्हटलंय। आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा, आणि ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का। मी आल्यापासून मुद्दाम तराक्कांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो। त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते, मी पण त्यांच्याशी बोलत होतो। मी तर माझ्या मनाला सांगतो, ए बाबा, कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे, आणि तो प्रयत्न आम्ही करतो, कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको। त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।